शिवसेनेच्या संदर्भातली एक बातमी मोठ्या प्रमाणात पसरवली जात आहे, व्हायरल केल्या जाते किंवा व्हायरल झाली आहे म्हणा, की नवीन चिन्हासाठी तयार राहा असं आवाहन उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना केलं. आता ही कोणी जिथून ही बातमी प्रसारित झाली असेल, 2 दिवसापूर्वीच उद्धव ठाकरेंच्या बाबतीत आता जी बातमी ही पसरवत आहेत त्याच लोकांनी किंवा त्या सगळ्या माध्यमांनी 2 दिवसापूर्वी एकनाथ शिंदे नवे मुख्यमंत्री हे कसे शरद पवारांच्या भेटीला मध्यरात्री गेले अशी एक फुकटची बातमी आणि फोटो रिलीज केला आणि नंतर कळलं की मग ते खोटं होतं, जुना फोटो आहे तो. त्यांच्या शरद पवारांच्या वाढदिवसाच्या वेळेस एकनाथ शिंदे जाऊन कसे भेटले आणि तोच परत आता टाकलेला आहे. ही बातमी किती खरी खोटी काय हिचे प्रत्यक्ष अधिकृतरित्या काही पुरावे समोर येतील, पण ह्या निमित्तानं ती एक मानसिकता समोर येते, ती प्रत्यक्ष उद्धव ठाकरेंच्या सोबत जे काही आता आमदार, नगरसेवक, खासदार आणि शिवसैनिक शिल्लक राहिले त्यांच्यासाठी थोडीशी घातक आहे. घातक यासाठी की लढणाऱ्या सेनापतीची अशी पराभूत मानसिकता आहे, ही सैन्यासाठी कधीही चांगली असू शकत नाही. नवीन चिन्हाला तयार राहा असं सांगणं हे तुमच्या पक्षासाठी सुचिन्ह नाही. ही जी मानसिकता आहे, नेहमी सेनापती हा लढाऊ असावा लागतो. तुम्ही मुख्यमंत्री पदावर जेव्हा बसले होते तेव्हा पक्षाचा काही फायदा झाला नाही हे वारंवार सांगितले गेले. त्याचा काहीही खुलासा न उद्धव ठाकरेंकडून आला किंवा त्याच्याबद्दलची कबुली समोर आली. जसा संपर्क तुमचा शिवसैनिकांशी, तुमच्याच कार्यकर्त्यांशी, नेत्यांशी, मंत्र्यांशी, आमदारांशी राहिलेला नाही, खासदारांशी राहिलेला नाही, असा एक भाग जसा आहे, तसं दुसरीकडून पक्षाच्यासाठी तुम्ही काय केलं हा जो मुद्दा समोर आलेला आहे 2.5 वर्ष असताना हातामध्ये, किंवा ज्या काही नगरपंचायतच्या निवडणुका झाल्या तेव्हा जे कार्यकर्ते जीवावर उधारून लढत होते प्रत्यक्ष, एकीकडून राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरचे असताना सुद्धा आणि भाजप तर विरोधामध्येच होता, त्यांच्या पाठीशी शिवसेना नेतृत्व उभं कसं नाही राहिलं याच्या कहाण्या सगळ्यांनी समोर आणलेल्या आहे. कोरोना काळामध्ये कशा पद्धतीनं सर्वसामान्य लोकांसाठी लढणाऱ्या शिवसैनिकांच्या पाठीशी पक्ष आणि नेतृत्व कसं उभं राहिलं नाही, या सगळ्या कथा, दंतकथा, स्टोऱ्या आता वारंवार समोर येत चाललेल्या आहेत. आता चिन्ह, दुसऱ्या चिन्हासाठी तयार राहा, चिन्ह पण जायची शक्यता आहे, कारण की बहुतांश आमदार गेलेले आहेत, खासदार जात आहेत, वेगवेगळ्या ठिकाणच्या नगरसेवकांनी पण आता शिंदे गटात जाणं पसंत केले, तशा बातम्या समोर येत आहेत. म्हणजे आधी ठाण्याची बातमी आली, त्याच्यानंतर कल्याण डोंबिवलीची आली, नवी मुंबईची आली, अशा या बातम्या येत चाललेल्या आहेत. महत्त्वाचा मुद्दा हा आहे की बाळासाहेब ठाकरेंनी ज्या पद्धतीने शिवसेना म्हणजे स्वतः नेतृत्व आणि सर्वसामान्य शिवसैनिक यांच्याशी सरळ संवाद होता तोच मधल्या काळात तुटला. एक. दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा प्रत्यक्ष एक शिवसैनिक राज्यसभेच्या निवडणुकीच्या वेळेस पराभूत झाला, 10 जूनची गोष्ट आहे, त्याच्यानंतर म्हणजे या विधान परिषदेच्या निवडणुकीला 10 दिवस होते, त्याच्यानंतर हे बंड झालं आणि नंतरचे म्हणजे जवळपास 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे 10 जूनला निकाल लागल्या शिवसेनेच्या नेतृत्वाने उद्धव ठाकरेंनी तातडीनं शिवसैनिकांशी संपर्क का नाही सुरू केला. म्हणजे सगळ्यात समोर तर तुमच्या डोळ्यापुढे निवडणुका ज्या होत्या त्या विधान परिषदेच्या होत्या. विधान परिषदेची निवडणूक कशा पद्धतीनं बिनविरोध काढावी यासाठी जर प्रयत्न झाले असते सत्ताधारी म्हणून, आणि तुम्ही असं हा झटकू शकत नाही की आम्ही आमचे फक्त शिवसेनेचे 2 निवडून आणतो, राष्ट्रवादी त्यांचे निवडून आणणार आहेत, काँग्रेसने काही करावं, कारण की त्याच्यापूर्वी जे काही घडलं त्याला सगळे सामूहिकरित्या जबाबदार आहेत, एकटे दुकटे नाही महाविकास आघाडी, हे चित्र समोर आलेलं होतं. त्यामुळे आता तातडीनं महाविकास आघाडी म्हणून एकत्रित पद्धतीने नियोजन आखायची गरज होती. आणि अशा वेळी मुख्यमंत्री असलेले, त्या पदावर बसलेले तेव्हाचे मुख्यमंत्री म्हणजे उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुख होते, ते ही जबाबदारी झटकू शकत नाहीत की आमच्याकडे आमचे जे आमदार आहेत ते आम्ही हे करू तर बाकीच्यांचं त्यांनी ते बघावं, कारण की ही आघाडी म्हणून तुमची जबाबदारी होती, आघाडीचे प्रमुख म्हणून. प्रत्यक्षामध्ये शरद पवारांच्या हाती जरी सगळी सूत्र होती, तुम्ही त्यांच्या मांडीवर बसले होते, तुम्ही कठपुतली होता, हे सगळं खरं आहे, पण समोर दिसत असताना तुम्ही जसं त्या पक्षप्रमुख आहात आणि राज्याचे प्रमुख आहात, त्यामुळे महाविकास आघाडीच्या बाबतीतली जबाबदारी तुमच्यावरती होती. पण आता जो दुसरा मुद्दा समोर येतो आहे की ही सगळी चर्चा कशासाठी चालू आहे. बाळासाहेब ठाकरेंनी कधीही चिन्हाची पर्वा केलेली नव्हती किंवा पक्ष संघटना म्हणून इतर पक्षांसारखी मांडणी पण सगळे रचना पण आपल्या पक्षाची केलेली नव्हती. आम्ही या आधीच्या व्हिडिओत सांगितलेलं आहे की पक्षप्रमुख, शाखा प्रमुख हे संकल्प म्हणजे शाखा प्रमुख नावाची, गट प्रमुख, गल्ली प्रमुख अशा सगळ्या संकल्पना ह्या शिवसेनेने आणल्या. बाकीच्या पक्षांना फक्त तालुका आणि जिल्हाध्यक्ष होते.
वेगळ्या पद्धतीची तुमची रचना होती. सर्वसामान्य शिवसैनिकांशी तुमचा प्रत्यक्ष संवाद होता. त्यामुळे तुम्ही एखाद्या पक्षाचं चिन्ह काय आहे, त्या पक्षाची घटना काय आहे, त्या पक्षाचा जिल्हा प्रमुख कोण, जिल्हाध्यक्ष हे कोण आहे, आमदार खासदार कोण, याच्यापेक्षा तो शाखा प्रमुख महत्त्वाचा होता आणि तुमचा डायरेक्ट संवाद होता त्याशी. मग मधल्या काळात 2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये जेव्हा तुमच्याकडे मुख्यमंत्री पद होतं, आधीच्या 5 वर्षाच्या कालखंडामध्ये प्रत्यक्ष सत्ता होती. या सगळ्या म्हणजे 7.5 वर्ष झाले तुम्ही प्रत्यक्ष सत्तेवरती आहात, स्वतः बसलेले आहात किंवा सत्तेमधला मुख्य वाटा तुमचा आहे. हे सगळं असताना शिवसैनिकांशी सरळ थेट असा संवाद शाखा प्रमुखांशी साधण्याचं जे कौशल्य हे काहीच नसताना, सत्ता नसताना बाळासाहेबांकडे होतं. मग ते तुमच्याकडे शिल्लक का नाही राहिलं? भाषणं कोण किती करते, तुम्हाला बाळासाहेबांसारखी तेजस्वी भाषणं करता येतात की नाही ही गोष्ट राहू द्या बाजूला. काय आपल्याकडे काय सगळे शरद पवारांचं जे आज नाव घेतात, शरद पवार काही सुप्रसिद्ध वक्ते म्हणून प्रसिद्ध नाही आहेत. कितीतरी असे आपल्याकडं नेते राहिलेले आहेत की ज्यांनी कधी फार भाषणं केली आणि भाषणातूनच लोकांची मनं जिंकली असं नाही, पण त्यांनी ठामपणे प्रशासन चालवून दाखवलं आणि त्यांची पक्षावरती पकड होती. बिजू जनता दलाचे नवीन पटनायक यांना स्वतःला ओडिशा भाषा पण नीट पद्धतीने येत नव्हती जेव्हा त्यांनी ती सूत्र हाती घेतली तेव्हा. म्हणजे केवळ भाषणावरती सगळं आहे असं जे सांगतात ना, ती एक छोटा भाग येतो फक्त. पण ह्याच्याशिवाय पूर्ण पक्ष संघटनेवरती तुमची पकड असणे, तुमचा सरळ संवाद असणे त्या शाखा प्रमुखांशी, ही गोष्ट नाहीये. आता जेव्हा चिन्हाची वाद सुरू झालेला आहे तेव्हा तुम्ही काय म्हणताय की नवीन चिन्हासाठी तयार राहा. चिन्हानं काही फरक पडत नसतो. मी स्वतः ज्याचा घटक आहे ते सांगतो. 1989ला या संभाजीनगरमध्ये तेव्हाचा औरंगाबाद की जेव्हा लोकसभेची निवडणूक होती, मोरेश्वर सावे हे शिवसेनेकडून उभे होते, तेव्हा त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह भेटलं नव्हतं. तेव्हा ते निवडून आले होते. तेव्हा आमच्यासारखे नवीन महाविद्यालयात जाणारे पोरं जेव्हा शिवसेनेसाठी काम करत होते तेव्हा चिन्हासाठी कुणी अडून बसलेलं नव्हतं. चिन्ह कुठलं भेटतं आहे ह्याच्यावरती एक भाग असतो, तो फक्त वर्षानुवर्ष ते एखादं चिन्ह हे गेल्याच्या नंतर त्याच्यामुळे हानी होती, ही गोष्ट खरी आहे. पण जो एखादा असल नेता असतो, स्वतः इंदिरा गांधीचं उदाहरण आहे ना. इंदिरा गांधींनी 1969ला काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याच्या नंतर जेव्हा पहिल्यांदा मध्यावधी निवडणुका ठरलेल्या मुदतीपेक्षा आधी जाहीर केल्या, नवीन चिन्ह घेतलं, देशभर अफाट प्रचार केला आणि त्या चिन्हावरती माणसं निवडून आणून स्पष्ट बहुमत मिळून सत्तेवरती आल्या. त्या किती मोठी गोष्ट आहे. तुम्ही तर एका राज्यापुरता विषय आहे. म्हणजे तुम्ही हे लक्षात घ्या, चिन्ह ही गोष्ट त्याच्यानंतर येणारी आहे. स्वतः मूळ जो माणूस बलवान असेल तर मग त्याच्या अंगावरचे कपडे, बाकीचे त्याच्या अंगावरचे दागिने आणि बाकीच्या गोष्टी येतात. तशा पद्धतीने तुम्ही एकदा नेतृत्व म्हणून समर्थपणे बळकटपणे समोर आला असता तर ह्या बाकीच्या गोष्टी दुय्यम होत्या. मग चिन्ह आहे की नाही, त्या पक्षाचं नेमकं नावच काय आहे, ह्या गोष्टी काही नाही. जगनमोहन रेड्डींचं उदाहरण आहे की काँग्रेसनी त्यांना बेदखल केलं, त्यांच्यावरती चौकशा लावल्या, त्यांना तुरुंगात डांबलं, तरीही न डगमगता YSR काँग्रेस नावानं नवीन पक्ष स्थापन करून त्याच्यासाठी मेहनत घेऊन त्या माणसाने प्रत्यक्ष सत्ता आणून दाखवली, एकदा नाही दोनदा आणून दाखवली. आता अशी कितीतरी उदाहरणं आहेत की ज्यांनी नव्यानं सगळं स्थापन केलं, सत्ता आणली. हे सगळं विसरून तुम्ही आता परत जेव्हा असं म्हणताय की नवीन चिन्ह मिळेल नाही मिळेल, तुमची शिवसेना आहे हे सिद्ध होईल किंवा तुम्हाला प्रत्यक्ष ते चिन्ह भेटेल, त्यांना काही होत नाही. तुमचं नेतृत्व जोपर्यंत सर्वसामान्य, आता ज्या पद्धतीने आधी आमदार गेले, खासदार जात आहेत, नगरसेवक जात आहेत, शाखा प्रमुख राजीनामे देत आहेत, त्याच्यावरून हे सिद्ध होते की तुम्ही गेल्या 20 दिवसामध्ये म्हणजे 20 तारखेला जेव्हा राज्यसभेचे निकाल लागले रात्री आणि 21 तारखेपासून सकाळी जी गळती सुरू झालेली आहे, तुम्ही वारंवार आव्हान केलं, भाषणं केले, फेसबुक लाईव्ह केलं, काय करायचं ते केलं, तुमच्या पद्धतीनं संपर्क केला. हे जेव्हा सगळे बंडखोर सुरतला जाऊन बसले होते तेव्हा मिलिंद नार्वेकर जाऊन त्यांच्याशी बोलून आले ना, त्याच्याकडे तुम्ही सगळं दुर्लक्ष केलं. मूळ त्यांची जी मागणी होती की तुम्ही राष्ट्रवादीपासून बाजूला व्हा, त्याला ते तयार नव्हते आणि तुम्ही NDA मध्ये व्हा, त्याला तुम्ही तयार झाला नाहीत आणि आता फक्त चिन्हाची गोष्ट करत बसलेला आहात. म्हणजे अजूनही परत तिथंच अडचण आहे की प्रत्यक्ष जे दुखणं आहे त्याला तुम्ही हात लावायला तयार नाहीत आणि वरवरच्या बाकीच्या ज्या गोष्टी त्याच्यावरतीच तुम्ही चाललेल्या आहात. त्याच्यावरची ही उसंत वाणी. उद्धव सेनेला लागे प्रश्नचिन्ह, कोणते ते चिन्ह मागावेजी. विचारता प्रश्न प्रवक्ता पळतो, बोलतो छळतो त्याचा त्याला. सैनिकांच्या सभेत चाले एकनाथ, मातोश्री अनाथ करोनिया. किती हिणवा म्हणा रिक्षावाला,
सुरुंग लावला त्याने खरा. सैनिकांची खरी त्याच्या मागे शक्ती, तुम्ही करा भक्ती काकांठाई. बडव्यांनी इथे घेरला विठ्ठल, लाचार अट्टल केले त्यासी. नख काढलेला वाजवितो टाळी, कांत डरकाळी फुटे कैसी, कांत डरकाळी फुटे कैसी. संजय राऊत यांना आता जेव्हा पत्रकार परिषदेमध्ये पत्रकार विचाराले ते म्हणतात मला नका विचारू, आणि ते गायब होऊन चालले 1-1.5 मिनिटातच पत्रकार परिषद गुंडाळून. घंटा पत्रकार परिषदेमध्ये जे भाषणं करत होते, नको त्या वल्गना करत होते, ते आता निघून चाललेले आहे. आणि जे तुम्हाला साथ देत होते, तुम्ही आत्ताही ज्यांचं नाव घेतलं की बाबा माझ्याच माणसाने धोका दिला आणि काँग्रेस राष्ट्रवादीवाले कसे धावून आले, त्या शरद पवारांनी स्टेटमेंट दिलेलं आहे की स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये महाविकास आघाडीनं मिळून लढवायचे की नाही हे अजून ठरलं नाही. काँग्रेसमध्ये त्यांचं वेगळंच भांडण चालू आहे की ज्यांनी विरोधामध्ये मतदान केलं किंवा आता विश्वास ठरावाच्या साठी ते अनुपस्थित राहिले, त्या मतांचं काय करायचं, त्यांच्यावर कारवाई करणार का? ज्यांच्यावरती तुम्ही विसंबून राहिला होतात त्यांनी तुम्हाला कसा धोका आहे समोरून आले हे दिसतं आहे. अजूनही तुम्ही शिवसैनिकांशी सरळ संवाद केला तर प्रश्न सुटू शकतील. तुम्ही प्रत्यक्ष सगळा उभा महाराष्ट्र पालथा घातला, प्रत्यक्ष जाऊन भेटी दिल्या तर प्रश्न सुटू शकतील. चिन्हाचा वाद समोर करून किंवा त्या निमित्तानं काहीतरी भावनिक आव्हान करून काहीच होणार नाहीये, हे स्पष्टपणे लक्षात घेतलं पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.